चला, आजच्या या रेकी लेवल 1 च्या पहिल्या सेशन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. सर्वांनी व्हिडिओ ऑन करून अगदी व्यवस्थित बसा, कारण एनर्जीचा क्लास आहे. एनर्जी एक्सचेंज महत्वाचा आहे. काय डिस्टर्बन्स वाटतोय? क्लासला सुरुवात करूया ना? थंब सेंड करा मला. रेडी आहात सर्व? रेडी का सर्व? चला, तर बघा, सगळ्यात पहिला आपण सगळी निगेटिव्हिटी काढणार आहोत. त्यानंतर आपण ऍक्च्युअल रेकीला सुरुवात करणार आहोत. जसं की बघा, एखाद्या माठामध्ये जर खूप खराब पाणी असेल आणि त्या खराब पाण्यामध्ये आपण स्वच्छ पाणी ओतलं तर काय होईल? माठातल्या खराब पाण्यामध्ये स्वच्छ पाणी ओतलं तर काय होईल? स्वच्छ पाणी स्वच्छ राहील, ते सुद्धा खराब होऊन जाईल. त्याचप्रमाणे रेकीला सुरुवात करण्याआधी आपण आजच्या दिवसामध्ये आपल्या संपूर्ण शरीर, मन आणि औरामधली सर्व नकारात्मक ऊर्जा काढून टाकणार आहोत. त्यानंतर उद्यापासून आपण ऍक्च्युअल रेकीला सुरुवात करणार आहोत. रेडी आहात सर्व? हात दाखवा मला. गुड. तर बघा, मग आता कोण कोण तयार आहे आपल्या आयुष्यामध्ये आनंदी जीवनाची सुरुवात करण्यासाठी, नवीन ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणण्यासाठी? रेडी आहात ना सर्व? सर्व वही, पेन, पाण्याची बॉटल घेऊन बसलेले आहात ना? आणि ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत त्यांनी व्हिडिओ ऑन करा. एनर्जीचा क्लास आहे. सर्वांना एनर्जी एक्सचेंज महत्वाचा आहे. तर बघा, आपण हा क्लास फ्री मध्ये घेत नाही आहोत. आता तुम्ही बोलाल की मी ऍड लावली होती फ्रीची, पण आता सांगताय क्लास फ्री मध्ये नाहीये. कारण आपण सगळ्याच गोष्टी कशात मोजतो? पैशांमध्ये मोजतो. तर आता आपण इथे इन्व्हेस्टमेंट करणार आहोत, पण पैशांची इन्व्हेस्टमेंट नाही, ही वेगळी इन्व्हेस्टमेंट आहे. तर बघा, सगळे श्वास घेऊन बघा. सगळ्यांचे श्वास अगदी व्यवस्थित चालू आहेत ना? श्वास घेऊन बघा, श्वास व्यवस्थित सुरू आहेत ना? घेतला सगळ्यांनी श्वास? आता तो श्वास आणि त्या श्वास घेण्यासाठी लागलेला वेळ कोणी परत आणू शकतो का? श्वास आणि श्वासासाठी लागलेला वेळ परत आणू शकतो का? तर आपल्याला हीच इन्व्हेस्टमेंट इथून पुढे 4 दिवस करायची आहे, की हे सर्व श्वास आणि तुमचा जो वेळ, एक सव्वा तासाचा वेळ जो काही असेल, तो तुम्ही इथे पूर्ण फोकसने देणार आहात. जर तुम्ही हा क्लास अगदी सहजतेने पूर्ण केलात तर तुमच्या आयुष्यामध्ये रिझल्टही अगदी सहजतेनेच येणार आहे. प्रयत्न तुमचे आणि गॅरंटी माझी. तर चला, आपण आता सुरुवात करूया. तर मी डॉक्टर पूजा परब तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आपण आजच्या या पहिल्या दिवसामध्ये सगळी निगेटिव्हिटी कशी काढायची आपल्या संपूर्ण औरामधून ते बघणार आहोत. त्याचप्रमाणे आज आपण एक पास्ट लाईफ मेडिटेशन सुद्धा घेणार आहोत, ज्या मार्फत आपण आपल्या आयुष्यातील सर्व कटू आठवणी कायमस्वरूपी पुसून टाकणार आहोत. बघा, माफ करणं सोपं नाहीये, पण माफ करण्यामागचं मॅजिक आपण इथे बघणार आहोत. त्याचप्रमाणे औरा म्हणजे काय, रेकी म्हणजे काय, रेकीचा इतिहास, रेकीबद्दल असणारे भारतामध्ये असणारे गैरसमज, रेकीचे फायदे, रेकीचा इतिहास, 7 चक्र म्हणजे काय, 7 चक्र आपल्या आनंदी आयुष्यासाठी कशी काम करतात, त्यांना कसं चार्ज करायचं, हे सुद्धा आपण इथे शिकणार आहोत. त्याचप्रमाणे अॅट्युनमेंट घेऊन अन्न आणि पाण्याला चार्ज कसं करायचं, त्यामार्फत आपण आपले आजार कसे कमी करू शकतो, स्वतःला किंवा इतरांना रेकी देऊन हील कसं करू शकतो, हे इथे शिकणार आहोत. आपल्या शब्दांनी आपण आपल्या हातातील साध्या पाण्याला तीर्थाची चव आणणार आहोत. तर हे सर्व आपण एका सायंटिफिक वेने शिकणार आहोत. इथे कोणत्याही प्रकारच्या जादूटोणा नाही. तर त्या सर्वांना रेडी आहात ना सर्व?
मी परत एकदा सांगते, लास्ट कॉल, व्हिडिओ ऑन करा. क्लास एनर्जीचा आहे, कारण तुम्ही व्हिडिओ ऑफ करून बसणार, तिकडे मल्टीटास्किंग करणार आणि मी इथे शिकवत राहणार, कोणाला काहीच कळणार नाहीये. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांच्या आयुष्यात ट्रान्सफॉर्मेशन घडवण्याची जबाबदारी माझी. ज्यांचे ऑफ आहेत त्यांचं आपण काहीच नाही करू शकत. सो बी रेडी. आणि मुळात सर्वांनी स्वतःला कमिट करायचं आहे की हा क्लास मी व्यवस्थित फोकसने करून माझ्या आयुष्यामध्ये आनंदाची सुरुवात घडवण्यासाठी तयार होतो आहे किंवा होते आहे. आता मी स्क्रीन शेअर करते, सर्वांनी वही आणि पेन घेऊन बसा. स्क्रीन दिसताय ना माझी सर्वांना? तर बघा, आपलं जे आयुष्य आहे ते ह्या 7 पिलर्स वरती आधारित आहे. बॉडी, माइंड, रिलेशनशिप, लर्निंग, वर्क, हेल्थ आणि स्पिरिच्युअलिटी. तर सगळ्यात जो पाया आहे आपल्या आयुष्याचा ते म्हणजे आपलं शरीर. आपलं जर शरीर अगदी निरोगी असेल तर आपलं मन सुद्धा प्रसन्न असतं, आनंदी असतं. ज्या वेळेला आपलं मन आणि शरीर दोन्ही व्यवस्थित चालू असतात त्यावेळेला आपल्या सोबतची आपली सगळी नाती सुद्धा खूप चांगली असतात. नाती ज्या वेळेला चांगली असतात, आपल्या घरातलं वातावरण चांगलं असतं, त्यावेळी आपण एखादी गोष्ट अगदी व्यवस्थित फोकसपणे शिकू शकतो. एखादी गोष्ट नवीन ज्या वेळेला आपण शिकतो त्यानंतर त्याच गोष्टीचा आपण पैसे कमवण्यासाठी किंवा आपल्या जॉबच्या ठिकाणी अगदी व्यवस्थित काम करू शकतो. आपलं धंदा व्यवसाय जर चांगला असेल तर आपली आर्थिक परिस्थिती सुद्धा चांगली असते. आणि ज्या वेळेला हे 6ही पिलर मजबूत असतात त्यावेळेला आपल्याला हवी असेल तर आध्यात्मिक प्रगती सुद्धा साधता येते. तर हे आपले 7 महत्वाचे पिलर आहेत आणि हा सगळ्याचा पाया म्हणजे आपलं शरीर आणि मन. तर आता बघा, तुमची सध्याची परिस्थिती आणि तुम्हाला पुढे काय अपेक्षित आहे ते तुम्ही आता इथे ऑन पेपर लिहून काढा. जसं की तुमचं शरीरात जर तुम्हाला काही आजार असेल तर तो आजार लिहा आणि पुढे तुम्हाला काय अपेक्षित आहे ते लिहा. तसंच शरीर, मन, नात्यांबद्दल, आपल्या शिकण्याबद्दल, आपल्या कामाबद्दल, आपल्या आर्थिक परिस्थितीबद्दल आणि आपल्या आध्यात्मिक प्रगतीबद्दल तुम्हाला जे काही अपेक्षित आहे ते आता इथे ह्या 7 पॉइंट्सच्या पुढे लिहून घ्या. लिहिणं खूप महत्वाचं आहे, ऑन पेपर लिहिणं खूप महत्वाचं आहे. सर्वांनी लिहा आणि मला थम्स पाठवा, म्हणजे आपण पुढचं चालू करू. क्लास अगदी व्यवस्थित फोकसपणे करा. तुमच्या आयुष्यामध्ये आनंद येण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. ओनली युअर प्रॅक्टिस कॅन चेंज युअर लाईफ. आणि सगळ्यात महत्वाचं, हे कोणतंही बुवाचं कीर्तन नाहीये, प्रॅक्टिस ही करावीच लागणार आहे. शरीर, मन, नाती, लर्निंग, आपलं काम, आर्थिक परिस्थिती आणि आध्यात्मिक परिस्थिती, जे आता सध्या तुमचं जे आध्यात्मिक बद्दल जे असेल ते सुद्धा तुम्ही आता लिहा. आणि जे पुढे अपेक्षित आहे ते सुद्धा लिहा. लिहून झाल्यानंतर मला रिॲक्शन मधून थम्स सेंड करा, जेणेकरून मला कळेल की तुमचं लिहून झालेलं आहे. जायचं पुढे? रेडी का सर्व? सर्वात पहिला आपल्याला आपला जो माठ आहे तो स्वच्छ करायचा आहे, जेणेकरून आपण त्याच्यामध्ये रेकीची पवित्र ऊर्जा अगदी व्यवस्थित स्थापित करू शकू.
बघा, पुढच्या 4 दिवसांसाठी हे 5 रूल खूप महत्वाचे आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कोणासोबतही तुलना करायची नाहीये, कोणावरच टीका करायची नाहीये आणि कोणाबद्दल तक्रार सुद्धा करायची नाहीये, ना कोणाला जज करायचंय आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःवर सुद्धा टीका करायची नाही. हे 5 नियम आपल्याला आजपासून आपल्या आयुष्यामध्ये अनुसरायचे आहेत. तुलना नाही, टीका नाही, तक्रार नाही, जज नाही आणि स्वतःवर सुद्धा टीका करायची नाही. कळलं इथपर्यंत सर्वांना? तर बघा, आता अजून कोणाकोणाला वाटतंय की माझ्या आयुष्यात खूप दुःख आहे, त्या सर्वांनी तुमची दुःख जी आहेत किंवा तुमचे डे टू डे लाईफ मधले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आता पेपरवर लिहा. जसं की लहान मुलं ऐकत नाहीयेत, महिलांसाठी असेल, घरातली कामं कधीच वेळेत होत नाहीत, नवरा ऐकत नाहीये, बॉस ऐकत नाहीये किंवा अजून कामवाली बाई कधी उशिरा येते, असे काही असतील, ते सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही इथे आता पेपरवर लिहा. लिहिणं खूप महत्वाचं आहे. आपल्या समोर पेपरवरती लिहिणं खूप महत्वाची गोष्ट आहे. लिहायला सुरुवात करा. कधी ऑफिसलाच जायला लेट होतो, कधी बस वेळेत येत नाही, कधी ट्रेन वेळेत येत नाहीये, तर कधी टॅक्सी वेळेत मिळत नाही. असे जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील ते आता इथे लिहा. स्टार्ट स्टार्ट रायटिंग. कारण बघा, ज्यावेळी एखादा शेतकरी असतो, एखादं पीक जेव्हा तो जमिनीमध्ये पेरतो, त्यावेळेला नुसतं पीकच येतं का, की इतरही अनेक रान त्याच्यासोबत वाढायला लागतं. मग शेतकरी अशा वेळी काय करतो, जे चुकीचं वाढलेलं आहे, जे नको असलेलं वाढलेलं आहे, ते पहिला तो उपटून फेकून देतो. त्यानंतर जे धान्य येतं त्याला हवं असलेलं, त्याचं तो पीक घेतो व्यवस्थित. त्याचप्रमाणे आता आपल्याला आपल्या अडचणी म्हणजेच नको असलेले जे तण आलेले आहेत ते आपल्याला उपटून टाकायचे आहेत. त्यासाठी तुमचे प्रॉब्लेम्स आता पेपरवर लिहा. लिहिताय ना सर्व? तुमच्या आयुष्यातले सगळे दुःख, अगदी छोट्यातली छोटी गोष्ट असेल ती सुद्धा आता पेपरवर लिहा. लिहून झालं असेल तर पुढे जायचं आपण. बघा, आता आपण एक प्रॅक्टिकल घेऊया. तुमचा हा हात नॉर्मली किती मागे जातोय बघा. हात तुमचा नॉर्मली किती मागे जातोय, माझ्यासोबत प्रॅक्टिकल करा. प्रॅक्टिकल करणं महत्वाचं आहे. आता हात पुढे घ्या आणि म्हणा, येस आय कॅन डू इट, येस आय कॅन डू इट, येस आय कॅन डू इट, येस आय कॅन डू इट. आणि आता बघा, पहिल्यापेक्षा हात जास्त मागे गेला की नाही? आधीपेक्षा हात मागे गेला ना, जाणवलं ना? थम्स दाखवा मला. व्हेरी गुड. बऱ्यापैकी लोकांचं प्रॅक्टिकल सक्सेसफुल झालेलं आहे. तर बघा, आपल्या एका शब्दामुळे आपल्या हातावर जर एवढा परिणाम होत असेल, तर आपल्या सकारात्मक विचारसरणीचा आपल्या संपूर्ण आयुष्यावर किती परिणाम होईल? पटतंय ना सर्वांना? आणि आता ज्यांनी ज्यांनी प्रॉब्लेम्स दिले नाहीयेत त्यांनी ऍटलिस्ट क्लास संपल्यावर तरी लिहून काढा, कारण लिहिणं खूप महत्वाचं आहे. कारण तुमची प्रॅक्टिसच तुमचं आयुष्य बदलवणार आहे. नुसतं माझं ऐकून होणार काहीच नाहीये. मी फक्त गाईड करणार आहे. मी गॅरंटी दिली आहे तुमचा सेल्फी इनर टू आउट चेंज करण्याची, पण प्रॅक्टिस तेवढीच महत्वाची आहे. आणि अजून सांगा, अजूनही कोणाला वाटतंय की त्यांच्या आयुष्यात खूप दुःख आहे? किती लोक असतात असे की मी खूप कमनशिबी आहे, माझ्या आयुष्यात खूप दुःख आहे? कोण माईक ऑन करेल, माझ्याशी कोण बोलेल आता?
कोणालाच वाटत नाहीये? हँड रेस करा कोणीतरी एकाने. हे सॅमसंग. ओके. हा मॅम तुम्ही करा तुमचा माईक ऑन. होतोय का? माईक तुमचा म्यूट आहे. बरं दुसरं कोण बोलेल त्यांचा अनम्यूट होत नाहीये. दुसरं कोण आहे का बोलायला? माझ्याशी आता प्रॅक्टिकल मध्ये कोण बोलू इच्छितो? हात दाखवा मला. तुम्ही अनम्यूट व्हा ना. मी तुम्हाला इथून केलंय. ऑप्शन आलाय बघा तुमच्या स्क्रीनवरती अनम्यूटचा, जे सॅमसंग नावाने आहेत मॅम जे आहेत. नाही तुम्ही म्यूट आहात. आवाजच येत नाहीये मला. हा बोला येतोय आता. आवाज? हा येतोय आता. आवाज? हो आता आला. हा, मला ना खूप असं म्हणजे टेन्शन येतं. घरात काय झालं ना तर खूप टेन्शन येतं. असं मन अस्वस्थ. मग मला 15 दिवस एकदम माझा चेहरा वगैरे बारीक होऊन जातं, तब्येत डाऊन होते. बरं आपण ह्याच्यावरती सॉल्युशन काढणार आहोत. हा. होणार आहे सगळं व्यवस्थित. आणि आता आपण सून आता नवीन लग्न होऊन आली आहे ना, 8 महिने झालेत. पण ऐकत नाही हो. सगळं भांडीवाल्याला, भांडीला लादीला बाई, सगळ्याला बाई आहे. पण तिला काय विचारलं ना तर ती सरळच उत्तरच देत नाही. आणि असं आम्हाला असं वाटतं काय पीजी सारखीच राहते आमच्या घरात. म्हणजे हसणं नाही आमच्या जवळ, बोलणं नाही. त्यामुळे आमचं मन उदास राहतं दोघांचं. बरं आपण ह्याच्यावरती सगळ्यावरती सॉल्युशन शोधणार आहोत. पण आता आपल्याला सगळ्यांना ह्या गोष्टी नवीन आहेत, त्यामुळे आपण असं स्टेप बाय स्टेप बेसिक पासून जात आहोत. आणि तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होण्यासारखे आहेत आणि आरामात होतात, सगळ्यांचे होतात. तर पहिला मी तुम्हाला प्रश्न एक विचारते हा. की जर मी तुम्हाला एक ऑफर देते हा. 5 कोटीची, पण हा. त्या बदल्यात तुम्हाला तुमच्याकडे मी काहीतरी मागते. हा. त्या बदल्यात तुम्ही मला तुमचा एक डोळा देऊ शकाल का 5 कोटीच्या बदल्यामध्ये? नाही. नाही. 10 कोटीच्या ऑफरला नाही. हात, पाय, डोळे, डोकं. नाही. 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 मग विचार करा, हा. या ब्रह्मांडाने आपल्याला किती करोडो रुपयांचं शरीर दिलं आहे. हा. मग तरी मी तुम्हाला आता अनम्यूट करते थोड्या वेळासाठी. ओके. हा. मग विचार करा, जर आपल्याकडे एवढं करोडो रुपयांचं शरीर आहे, मग आपण दुःखी राहून चालणार आहे का? आपण आपले हात, पाय, डोळे किंवा शरीराचा कोणताच भाग कितीही पैसे खर्च करून विकत घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. तर बघा आज कितीतरी लोक उघड्यावरती झोपतात. तर आपल्याकडे ऍटलीस्ट स्वतःची भाड्याची का असेना खोली असते, किंवा एक खोलीचं घर का असते. एक खोलीवाला काय म्हणतो, माझ्याकडे 2 खोल्यांचं घर असावं. 2 खोलीवाला काय म्हणतो, माझ्याकडे 3 खोल्यांचं असावं. तर ह्याचाच अर्थ आपण कोणाच्या तरी आयुष्यातलं जीवन जगत, स्वप्नातलं जीवन जगत असतो. मग आपण सुखी राहून चालणार आहे का? सायकलवाला काय म्हणतो की माझ्याकडे 4 व्हीलर असावी, 2 व्हीलर असावी. पण काही लोकांच्याकडे सायकल सुद्धा नसते, तरी पण ते जीवन जगत असतात. तर लक्षात घ्या, आपल्याकडे काहीतरी आहे आणि जे आहे त्याच्यावर पहिला फोकस करा. जे नाहीये त्याच्या मागे धावू नका. आहे त्याच्यावर फोकस केल्यानंतर जे नाही आहे ते मिळवणं खूप सोपं होऊन जातं. आता मी तुम्हाला अजून एक भाग्यशाली तुम्ही कसे आहात ते अजून एक तुम्हाला मी उदाहरण देते. तुम्ही जर गुगलवर जाऊन सर्च केलं ना, तर तुम्हाला दिसेल की रोज पृथ्वीवरून 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करून निघून जातात. मग जर ह्या ईश्वराने आपल्याला आजची ही सुंदर सकाळ दाखवली, तर आपण भाग्यशाली आहोत की नाही आहोत? आपण हा आजचा दिवस सेलिब्रेट करण्यापुरता वापरू शकतो की नाही? आणि जर त्याचप्रमाणे आपण उठल्यानंतर आपल्या घरात सुद्धा आजूबाजूला बघितलं, आपल्या घरातले सगळे मेंबर उठलेले आहेत, जागे झालेले आहेत,
ह्याचा अर्थ त्यांनी सुद्धा आजची सुंदर सकाळ बघितली. मग आपण आणि आपले कुटुंबीय आजच्या दिवसात जर पृथ्वी तलावरती आहोत तर हा दिवस सेलिब्रेशन साठी आहे की नाही आहे? बघा, मी तुम्हाला 2 कारणं देते आहे बेसिक मध्ये आनंदी जीवन जगण्याची. एकतर आपल्याकडे असणारं हे करोडोंचं शरीर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आणि आपले कुटुंबीय आजचा हा दिवस बघत आहोत ते. मग या 2 गोष्टी सेलिब्रेशन साठी आहेत की नाही? एम आय राईट? ऍग्री आहात सर्व? व्हेरी गुड. आता जरा मी स्क्रीन शेअर करते. हा, तर बघा, आपल्याकडे 2 माइंड असतात, सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड. आपल्याला काय वाटत असतं माहितीये, कॉन्शियस माइंड जे असतं तेच खूप महत्वाचं आहे, पण तसं रिअल मध्ये नसतं. आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे ते सगळ्यात जास्त पॉवरफुल असतं, जे 90% वर्किंग असतं, आणि कॉन्शियस माइंड ज्याचा आपण सतत विचार करतो ते फक्त 10%च वर्किंग असतं. स्क्रीनवर लिहू नका, स्क्रीनवर लिहू नका. चुकून लिहिलं जात असेल तर ते स्टॉप करा. खुशी म्हणून जे आहेत त्यांच्याकडून चुकून लिहिलं जात असावं. हा, तर कॉन्शियस माइंडची विल पॉवर असते, पण ती सबकॉन्शियस माइंड पेक्षा खूप कमी असते. सबकॉन्शियस माइंड काय करतं, आपले इमोशन्स, आपल्या सवयी, आपले विश्वास, इंट्युशन पॉवर किंवा आपली कल्पना शक्ती ह्याच्यावर जास्त भर देतं. त्याला कोणतंही लॉजिक नसतं. आपण जे त्याला सूचना देऊ त्या सूचनांप्रमाणेच ते वर्क करत असतं. इवन आपण झोपेत असू सुद्धा तरी सुद्धा ते वर्क करत असतं. तर आता आपण त्या सबकॉन्शियस माइंडला वर्किंग मध्ये कसं आणायचं ते इथे शिकणार आहोत. त्या सबकॉन्शियस माइंडचे वर्क करण्याचे 3 प्रकार आहेत, ते आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. सगळ्यात पहिलं असतं अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. तर आता आपण सुरुवात करूया अफर्मेशन पासून. कोणाकोणाला माहितीये, जेव्हा शिवाजी राजे लहान होते त्यावेळेला मा जिजाऊ त्यांना कोणत्या नावाने हाक मारित असत? कोणी सांगू शकतं? शिवाजी महाराजांना मा जिजाऊंनी लहानपणी कोणत्या नावाने हाक मारली होती? सांगू शकतं कोणी कोणत्या नावाने हाक मारली? मा जिजाऊ शिवाजी राजांना राजे असे हाक मारायच्या. आणि त्यावेळेला त्यांनी जेव्हा सारखं त्यांच्या माइंडमध्ये ही गोष्ट टाकली, राजे राजे हाक मारून, त्याच वेळेत त्यानंतर त्यांची तशी जडणघडण झाली आणि त्यानंतर महाराष्ट्राला त्यांचे छत्रपती शिवाजी राजे भेटले. तर बघा, आपण म्हणतो आमची मुलं ऐकत नाहीत. आपण लहानपणापासून जर आपल्या मुलाला आपल्याला जर डॉक्टर बनवायचं असेल तर आपण त्यांना कधी असं म्हटलं का, या डॉक्टर साहेब, बसा डॉक्टर साहेब? आपण त्यांना काय म्हणत आलो, की तू ऐकतच नाहीस, तू अभ्यासच करत नाहीस, तुला आमची किंमतच नाहीये. मग जर आपण अशा काही गोष्टी मुलांच्या माइंडमध्ये सतत टाकत राहिलो तर मूल तसंच घडणार आहे. त्यामुळे आपल्याला जसं बाळ घडवायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला तसे त्याला अफर्मेशन्स देणं खूप महत्वाचं आहे. कळतंय सर्वांना? आता तुमची मुलं जेव्हा लहान होती, जेव्हा ते पहिल्यांदा बाळ धावायला लागलं, छोटं बाळ, त्यावेळेला तुम्ही त्यांना काय म्हणालात, एक आई म्हणून, वडील म्हणून, की थांब, धावू नकोस नाही तर पडशील? आणि ते मूल पुढे जाऊन थोडस जाऊन खरंच पडलं की नाही? ऍग्री आहात सर्व? तुमचं मूल पडलं की नाही? तुम्ही पहिला ते बोललात, कल्पना केलीत की बाळ पडत आहे, तसंच ते बाळ पडलं. का कोणती आई किंवा बाबा असे नाही म्हणाले की तू धाव, मी तुझ्या पाठीशी आहे? जर असे म्हणाले असते तर ते बाळ पडलं असतं का? ते धावत राहिलं असतं पुढपर्यंत. अफर्मेशनची ताकद कळते का किती असते ती?
बघा, हे आहे डॉक्टर मसारू इमोटो. यांनी काही पाण्याचे सॅम्पल घेतले. त्या पाण्यावरती फक्त अफर्मेशन दिले आणि त्यानंतर त्यांनी मायक्रोस्कोप खाली हे सर्व चेक केलं. तर त्यांनी आधी सॅम्पलला म्हणाले की आय लव्ह यू. आय लव्ह यू म्हणाल्यानंतर त्यांनी मायक्रोस्कोप खाली बघितलं असता हे जे लवच्या वर तुम्हाला क्रिस्टल दिसत आहे तसे ते क्रिस्टल फॉर्म झालेले त्यांना दिसले. तेव्हा जेव्हा ते म्हणाले की आय हेट यू तेव्हा ते पाणी असं खराब दिसलं. त्याचप्रमाणे पाण्याला थँक्यू म्हटलं असता एवढे चांगले सुंदर क्रिस्टल तिकडे तयार झाले. जेव्हा पाण्याला यू यू मेक मी सिक, तुम्हाला आजारी करतोस, त्यावेळेला बघा त्यांनी असं एकदम घाणेरड्या पाण्याचं रूप दाखवलं. आणि हे जे खालचे 2 कॉलम आहेत तिथे बघा, एका पाण्याला प्रार्थना करण्यापूर्वी आणि प्रार्थना केल्यानंतर त्याने कशा प्रकारचे क्रिस्टल दाखवले. मग आता तुम्ही मला सांगा, आपल्या घरामध्ये पाणी सतत भरलेलं असतं. आपल्या घरातलं पाणी किंवा आपलं शरीर किंवा हे संपूर्ण जग 70% पाण्याने भरलेलं आहे. मग जर का आपण आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये किंवा घरामध्ये द्वेषभावना बाळगली, एकमेकांबद्दल गॉसिपिंग केलं किंवा एखाद्याची निंदा नालस्ती केली तर काय होईल? ते सर्वाचा परिणाम आपल्या घरातील पाण्यावर होतो. मग ते पाणी आपण ग्रहण करतो. त्याचमुळे आपल्या शरीरामध्ये सतत आजारपण येतं. घराची पूर्ण व्हायब्रेशन बदलून जातात, निगेटिव्हिटी येते आणि त्यानंतर फायनान्शियल ब्लॉकेजेस तयार व्हायला सुरुवात होतात. मग आपण म्हणतो घरामध्ये पैसाच टिकत नाही, माझ्या हातात पैसाच टिकत नाही. मग ह्या संपूर्ण 70% जे पाणी आहे जगातलं किंवा आपल्या शरीरामधलं त्याच्यावर किती परिणाम होत असेल? आपल्या वाईट शब्दांचा, नकारात्मक शब्दांचा. तसंच त्यांनी शिजवलेल्या भाताचे काही सॅम्पल्स घेतले, त्यांना बरण्यांमध्ये भरलं. हा जो भात आहे हा 30-30 दिवस त्यांनी भरून ठेवला. एका बरणीला सतत म्हटलं आय लव्ह यू, दुसऱ्या बरणीला सतत म्हटलं आय हेट यू. तर आणि जी मधली बरणी आहे तिला त्यांनी काहीच अफर्मेशन दिले नाही. तर जी आय लव्ह यू वाली बरणी आहे तिचा भात बघा अगदी तसाच छान दिसतोय, ताजा दिसतोय. तेच आय हेट यूचा बघा त्याच्यावर पूर्णपणे बुरशी चढली आणि नथिंग मला बघा ना फ्रेश राहिला ना त्याच्यावरती बुरशी आली, तो तसाच राहिला. तर तुम्हाला कळते तुमच्या शब्दांची जादू, किती ताकद असते ती शब्दांमध्ये. आणि ते मघाशी प्रॉब्लेम्स मी लिहायला सांगितले होते तुम्हाला, ते सगळे प्रॉब्लेम्स लिहून झाल्यानंतर पेपर घ्यायचा, हातात घ्यायचा तो कागद, त्याचे तुकडे करायचे, होतील तेवढे बारीक तुकडे करायचे, त्याला सरळ जाळून टाकायचं. आणि जर जाळणं शक्य नसेल तर सरळ तुकडे डस्टबिन मध्ये फेकून द्या. ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला पुढचे 90 दिवस करायची आहे. 90 दिवस याच्यासाठी हळूहळू तुमचे प्रॉब्लेम्स कमी व्हायला सुरुवात होईल आणि एक दिवस असा येईल की तुमचे सर्व प्रॉब्लेम्स कायमस्वरूपी संपलेले असतील. त्यामुळे लिहून पाडणं किंवा जाळणं ही ऍक्टिव्हिटी खूप महत्वाची आहे. आणि ज्यांनी लिहिलं नाहीये चालू क्लासमध्ये त्यांनी सुद्धा ही ऍक्टिव्हिटी करायची आहे. बघा, ज्या गृहिणी असतात किंवा महिला असतात त्या जेवण करत असतात घरामध्ये, कधीतरी त्यांना खूप कंटाळा आलेला असतो. मग अशा वेळेला जर तुमच्याकडे 4 पदार्थ करायचे असतील तर ते 4 ऐवजी 2च करा, पण खूप प्रेमाने करा. कारण शेवटी हे अन्न तुम्ही स्वतः आणि तुमच्या घरातलीच माणसं खाणार असतात. आपण पुढे ह्या अन्न आणि पाण्याला चार्ज कसं करायचं हे सुद्धा शिकणार आहोतच. ज्याप्रमाणे काही महिलांची तक्रार असते की आमचे अहो ऐकत नाहीत, समजूतदार नाहीत, त्यांचं माझ्यावर प्रेमच नाही. मग अशा महिला काय करतात, अजून जाऊन 4 मैत्रिणींना सांगतात की आमचे अहो ऐकत नाहीत. मग काय करायचं अशा वेळेला, चांगलं सांगायचं जाऊन लोकांना की माझे अहो खूप समजूतदार आहेत, खूप प्रेमळ आहेत, माझ्याशी खूप छान वागतात. असं केल्याने काय होणार आहे माहितीये तुम्हाला, त्या व्यक्तीच्या औरामध्ये तसा बदल घडायला सुरुवात होते आणि ती व्यक्ती खरंच शांत स्वभावाची व्हायला सुरुवात होते. भलेही तुमची मुलं सुद्धा ऐकत नसतील तर असं नका सांगू की हा ऐकतच नाही किंवा ही ऐकतच नाही, तर सांगा की माझं बाळ खूप छान आहे, शांत आहे, माझं सर्व ऐकतो.
जेणेकरून त्या बाळाच्या औरामध्ये पॉझिटिव्ह बदल तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. ही आहे सगळी अफर्मेशनची ताकद. आता आपण पुढचा पॉइंट बघणार आहोत, व्हिज्युअलायझेशन. आता मी तुम्हाला स्क्रीन दाखवते. आता बघा ह्याच्यावर काय लिहिलंय, सफेद हाती दिमाग में नहीं सोचना है. सफेद हाती दिमाग में नहीं सोचना है. आता स्क्रीन बघितल्यानंतर सुद्धा किती लोकांच्या डोक्यामध्ये सफेद हत्ती दिसला, सफेद किंवा काळा हत्ती चित्र आलं डोळ्यासमोर हत्तीचं. आता बघा मुलं असतील, समजा जर एखादीला आता इथे 13 किंवा 14 वर्षाची मुलगी असेल किंवा मुलगी असेल, नॉर्मली वयात आलेली किंवा त्याच्या पुढच्या वयाची, तर तुम्ही मला सांगा, जर तुमची मुलगी ट्युशनला गेली आहे किंवा कॉलेजला गेली आहे, तिची नेहमीची घरी येण्याची वेळ उलटून गेलीये, तुम्ही तिला कॉल करताय, कॉल सुद्धा लागत नाहीये, तुम्ही मग चौकशी केली काही टीचर्सकडे, फ्रेंड्सकडे, तरीही तिचा काहीच कॉन्टॅक्ट होत नाहीये, मग तुमच्या डोक्यामध्ये काय सुरू होईल? जर तुमच्या मुलीशी तुमचा कॉन्टॅक्ट होत नाहीये, 2-3 तास झाले मुलगी किंवा मुलगा घरी आलेले नाहीये, तुमच्या डोक्यात काय चित्र उभं राहील? ह्याचाच अर्थ काय आहे? जे वैरीही चिंतत नाही ते आपलं मन चिंतत असतं. त्यामुळे व्हिज्युअलाइज करणं ही सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने करणं ही सुद्धा खूप महत्वाची गरज आहे. आपण एक छोटंसं मेडिटेशन घेऊया. सगळ्यांनी व्यवस्थित बसा पाणी पिऊन. सर्वांनी पाणी पिऊन अगदी व्यवस्थित बसा. आणि मी जे बोलते आहे तेवढं फक्त फॉलो करा. डोळे व्यवस्थित बंद करा. डोळे बंद करा. आता बघा, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करा. तुमचं संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करा. येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला सुख, समाधान, आरोग्य प्रदान करीत आहे. येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला सुख, समाधान, आरोग्य प्रदान करीत आहे. आता बघा, तुमच्या हातामध्ये एक सुंदर गुलाबाचं फूल आलेलं आहे. तुमच्या हातामध्ये एक सुंदर गुलाबाचं फूल आलेलं आहे. ते फूल अर्ध उमललेलं असेल, पूर्ण फुललेलं असेल किंवा कळी स्वरूपात असेल. ते फूल अर्ध उमललेलं असेल, पूर्ण फुललेलं असेल किंवा कळी स्वरूपात असेल. तुमच्या अगदी जवळच्या व्यक्तीने दिलेलं ते फूल आहे. तुमच्या अगदी जवळच्या, अगदी खास माणसाने दिलेलं ते फूल तुमच्या हातामध्ये आहे. ते फूल तुम्ही हळूहळू तुमच्या चेहऱ्याजवळ आणलेलं आहे. त्या फुलाचा सुगंध तुम्हाला अतिशय प्रसन्न करीत आहे. त्या फुलाचा सुगंध तुम्हाला अतिशय प्रसन्न करीत आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. त्या सुगंधासोबत चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल आलेला आहे. त्या सुगंधासोबत चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल आलेला आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. आणि ह्याच स्माइल सोबत हळूहळू हळूहळू कमबॅक करा. ह्या स्माइल सोबत हळूहळू कमबॅक करा. स्लोली स्लोली ओपन युअर आईज. कोणाकोणाला गुलाबाचं फूल दिसलं? कोणाकोणाला हातात गुलाबाचं फूल जाणवलं? मला हात तरी दाखवा. फूल जाणवलं ना, म्हणजे बघा, ज्या गोष्टीचं अस्तित्व सुद्धा नव्हतं ती गोष्ट आपण फक्त कल्पनेच्या माध्यमातून उभी केली. मग आता विचार करा, आपल्याला किती चांगल्या गोष्टींची कल्पना करण्याची गरज आहे. बघा, ज्या वेळेला डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना मिसाईल बनवायचं होतं, त्यावेळेला सगळ्यात पहिला ती कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये आली. त्यानंतर त्यांनी त्या सगळ्याचं साहित्य जमा केलं आणि त्यानंतर भारताला पहिलं मिसाईल मिळालं. जसं की बघा, हा पेन पहिला कोणाच्या तरी डोक्यामध्ये आला, त्यानंतर सगळं साहित्य जमा केलं
आणि मग हा आपल्या हातात आला, पेन बनला. त्याचप्रमाणे एखाद्या महिलेला एखादी रेसिपी बनवायची असेल तर सगळ्यात पहिला तिच्या ती डोक्यात येते